नमस्कार मंडळी. गेल्या भागात आपण पाहिलं वैदेही स्वतःच्या मनाची समजूत काढून कशी बशी लग्नासाठी तयार होते. पण देवचं काय, तो तयार होईल का? पाहूया या भागात. कादंबरी रुजवण भाग 2. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. रात्रीचं जेवण झाल्यानंतर नित्य नियमाने जातो तसाच देवादेव आईसाहेबांच्या खोलीत गेला. त्या पोथी आणि माळ घेऊन बसल्या होत्या. औषधं घेतली तुम्ही आईसाहेब? त्याने विचारलं. हो घेतली, असं म्हणून त्या पुन्हा नामजप करू लागल्या. काय झालं? आज एवढं मी बोलायला आलो पण आमच्याकडे बघत सुद्धा नाहीत तुम्ही? त्यांचा हात हातात घेत देवने विचारलं. खरंच सांग देव, तुम्हा मुलांवर रागावणे एवढा तरी अधिकार आहे का रे आम्हाला? थोड्याशा नाराजीनेच अरुंधतींनी विचारलं. असं का म्हणता आईसाहेब? आमच्यावर तुमचा पूर्ण अधिकार आहे. अधिकार पण आहे आणि हक्क पण आहे. देव असं म्हणताच त्यांनी देवचा हात अधिक घट्ट धरला. मग आमचं ऐकत का नाही तुम्ही? तुमच्या लग्नाचा विषय काढून काढून साहेब तर गेले. निदान आमचे डोळे बंद व्हायच्या आधी तरी लग्नासाठी तयार व्हा ना. मुलगी तुमच्या पसंतीची चालेल आम्हाला. आहे का कोणी तुमच्या मनात? त्यांनी विचारलं. पुन्हा लग्नाचाच विषय आल्यावर देवने आपला हात अलगद सोडवला. आईसाहेब, पुन्हा तोच विषय. तुम्हाला माहिती आहे, लग्न करणं हा आमचा प्रांत नाही. प्रपंच, संसार हे सगळं नको वाटतं आम्हाला. आमचं स्वातंत्र्य, मोकळेपणा तुम्हाला का पावत नाही तेच कळत नाही आम्हाला. देवने जरा रागानेच विचारलं. अरे देव, सहजीवन म्हणजे गुलामी नव्हे रे. उलट तेच खरं स्वातंत्र्य आहे. आपल्या जोडीदाराबरोबर सहजीवन जगण्याचं स्वातंत्र्य. तू एवढा आध्यात्मिक आहेस, महादेवांचं एवढं करतोस, मग तुला एवढी साधी गोष्ट कशी रे समजत नाही? महादेव स्वतः संसारात राहून वैराग्य साधत होते. त्यांनी प्रपंच नाही का केला? पार्वती मातेबरोबर विवाह करून स्वतःला उमापती म्हणवून घेण्यात त्यांना खरं भूषण वाटतं. आणि आम्हाला कळू तरी दे, लग्न न करण्याचं असं कोणतं उदात्त कारण आहे तुझ्याकडे? तुला हिमालयाला जायचं आहे की जनसेवा करायची आहे? आईसाहेबांनी रागानेच विचारलं. कारणं तुम्हाला माहिती आहेत आईसाहेब. मग ती कारणं तुझ्या लग्नाच्या आड येत असतील तर आम्हाला मान्य नाहीत ती. ज्या काही गोष्टी करून ठेवल्या आहेत त्या गोष्टींचा बंदोबस्त तुम्ही स्वतः करा. बेफिकिरीने आईसाहेब असं म्हणाल्या तसं देवने डोळे घट्ट बंद करून घेतले. देव अगदीच शांत झाला आहे पाहून मग आईसाहेब नरमाईने म्हणाल्या. हे पहा देव, तुमच्या मनात काय चाललंय समजते मी. तुम्हाला जबाबदारी झटकायची नाही मान्य, पण ती एकच जबाबदारी नाही ना. आमच्याप्रती तुमची कोणतीच जबाबदारी नाही का? तुम्ही ती जबाबदारी घेऊ नका असं नाही म्हणत मी, पण त्याचबरोबर लग्न करायला काय हरकत आहे रे? आईसाहेबांनी विचारलं. तसंही त्या जबाबदारीचा आणि तुमच्या लग्नाचा काहीही संबंध नाही. पण आईसाहेब, लग्न केल्यानंतर खरोखरच आम्ही ती जबाबदारी घेऊ शकतो का? तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे. कोणती मुलगी आमच्यासोबत आमच्या बरोबरीने ती जबाबदारी घेऊ शकेल? आणि दुसरी कोणी ती का घ्यावी? जे काही ओढवलंय ते आम्ही विचारपूर्वक ओढवून घेतलंय. त्याचा त्रास आम्हाला इतर कुणालाही नाही द्यायचा. या सगळ्या गोष्टी तेवढ्या सोप्या नाहीत, तुम्हालाही माहिती आहे ते. उगीच नवीन येणाऱ्या मुलीच्या भावनांशी आम्हाला खेळायचं नाही. आम्ही उचललेली जबाबदारी किंवा संकट म्हणा, त्या नवीन येणाऱ्या मुलीवर आम्हाला टाकायचं सुद्धा नाही. आणि असंही आम्हाला लग्नात वगैरे काही इंटरेस्ट नाही. रागानेच देव म्हणाला. माँसाहेबांनी हळूच एक प्रश्न विचारला. पण समजा तुमच्या सगळ्या अटी मान्य करणारी मुलगी भेटली तर? आनंदाने तिने ती गोष्ट स्वीकारली तर? पण असं कोण का करेल? सगळं खरं ऐकल्यानंतर ती मुलगी तरी लग्नाला का तयार होईल? आणि आम्ही काहीही खोटं बोलणार नाही. देवादेव म्हणाला. ठीक आहे, खरं सांगा, सगळं खरं सांगा. पण त्यानंतरही जर समजा ती मुलगी तयार झाली तर तुम्ही लग्नाला तयार व्हाल ना? तुम्ही तर एवढ्या कॉन्फिडेंटली बोलत आहात की तुम्ही कोणती तरी मुलगी शोधूनच ठेवली आमच्यासाठी. देवादेवने असं विचारल्यावर आईसाहेब शांत हसल्या. तसंच काहीतरी समज बाबा. आत्ताच सगळं सांगत नाही, पण एकदा का गोष्टी आमच्या नजरेखालून गेल्या की विषय काढूच. सध्या आम्हाला आमची साधना करायची आहे. या तुम्ही. शिवशंभो असं म्हणत मग देवादेव उठला. बाहेर पडताना त्याच्या मनात एक विचार आला. हा मिलिंदा सुद्धा ना आईसाहेबांच्या मनात काही ना काहीतरी भरवत असतो. याचा सुद्धा इलाज लवकरच केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी तयारी करून वैदेही युनिव्हर्सिटीत गेली. आज फक्त 2 लेक्चर आणि प्रॅक्टिकल असणार होतं.
आज तिला आरोही भेटणार होती. म्हणजे आता ती रोजच भेटायची, पण आज तिच्याकडे पाहायचा दृष्टिकोन जरा वेगळा होता. स्थळ जुळलं तर ती संभाव्य नणंद असणार होती तिची. लेक्चर सुरू झालं तरी आरोही आली नव्हती. वैदेहीची चुळबुळ सुरू झाली होती. तसं तिलाही माहीत होतं, आरोही येऊन तसा काही फायदा होणार नव्हता. ती स्पष्टपणे काहीच विचारू शकणार नव्हती, पण आडून माहिती काढता आली असती. उशीर झाला पण आरोही आली. लेक्चर नंतर प्रॅक्टिकल होतं. त्यानंतर मात्र दोघी वर्गाच्या बाहेरच निघाल्या. आज तुला लेट झाला आरोही? वैदेहीने विचारलं. हो ग, उठायला जरा उशीरच झाला. मग आंघोळीला उशीर, ब्रेकफास्टला उशीर, देवपूजा केली नाही, मोबाईल चार्जिंग नव्हतं. त्या गडबडीत हातातून कप फुटला. ब्रेकफास्ट करताना चिडचिड झाली. त्यामुळे आमच्या आईसाहेब जरा वैतागल्या होत्या. वेळेवर उठायचं, तयारी करायची, पूजा करायची, योगासनं करायची, असं त्यांचं आणि आमच्या दादासाहेबांचं म्हणणं असतं. दादा हा शब्द ऐकताच वैदेहीचे कान टवकारले. मग चिडले असतील नाही घरातले तुझ्यावर? मुद्दामूनच आणखीन तिच्या भावाबद्दल काही माहिती मिळते का या विचाराने वैदेहीने विचारलं. आईसाहेब एवढं काही म्हणत नाही, पण दादा मात्र ओरडतो. फार खडूस आहे तो. मोठा पण आहे ना, फार शिस्तीचा आहे. थोडी माहिती मिळत होती. अरे देवा, मग तू काय करतेस? वैदेहीने काळजीनेच विचारलं. काय करणार, ओरडा ऐकून घेते. खूपच कंटाळा आला तर ह्या कानाने ऐकते आणि त्या कानाने सोडून देते, हसत हसत आरोही म्हणाली. आणि हे बघ, दादा लोकांचं कामच असतं दादागिरी करायची. पण खरं सांगू का, लाड पण तो तेवढंच करतो माझे, आरोही म्हणाली. खरं तर वैदेहीला विचारायचं होतं, पण तुझा दादा तेवढा चिडका वाटला नाही. पण ती गोष्ट फारच पर्सनल होईल म्हणून तेव्हा ती काही बोलली नाही. हो, मोठा दादा असला की आपले लाड होतात. बरं मला सांग, काल तू तुझ्या दादाबरोबर खरेदीला गेली होतीस ना? मग काय काय घेतलंस? वैदेहीने मुद्दामूनच विचारलं. अगं खूप खरेदी केली. ड्रेसेस घेतले, बँगल्स, लिपस्टिक, शूज, आणखीन काय काय घेतलं. 40,000ची खरेदी केली. असं म्हणताच वैदेहीचे डोळे चमकले. बाप रे, 40,000? त्या दोघींचं बोलणं चालू होतं तेवढ्यातच आरोहीचा फोन वाजला. एकच मिनिट हा वैदेही, आले मी, असं म्हणत आरोही थोडी बाजूला गेली. तिने दबक्या आवाजात बोलायला सुरुवात केली. हा विशान, कुठपर्यंत आलास? आरोहीने विचारलं. अगं तुमच्या युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच आहे मी, विशांत म्हणाला. बरं, तिथे ना उजवीकडे एक मैदान आहे. तिथे बाहेरच एक कॅन्टीन दिसेल. तू कॅन्टीनच्या बाहेरच थांब. माझ्या मैत्रिणीला कटवून आलेच मी, आरोही म्हणाली. मग तिने फोन ठेवला. पुन्हा वैदेहीकडे गेली. वैदेही, आज ना मला जरा एक काम आहे. एका दुसऱ्या मैत्रिणीबरोबर बाहेर जायचंय. मी पुढे होते हं, आरोही म्हणाली. अगं पुढे कशाला? गेटमधून तर बाहेर जायचंय आपल्याला. चल, मीही देते कंपनी. वैदेही तसं म्हणताच आरोहीचा चेहरा पडला. पण वैदेही काही ऐकत नाही म्हटल्यावर ती तिच्याबरोबरच चालू लागली. तसंही कुणीतरी मैत्रीण सोबत आहे असं म्हटल्यावर विशांत अजिबात पुढे आला नसता हे तिला ठाऊक होतं. आज तिला विशांत बरोबर बाहेर जायचं होतं. शनिवारी त्याला हाफ डे असतो आणि तिचं प्रॅक्टिकल सुद्धा लवकर संपलं. आजचा दिवस त्या दोघांचा होता. खरं तर विशांतला भेटून महिनाही झाला नव्हता. त्याच्याबरोबरची ही दुसरीच भेट. पहिली पिकनिकला आणि आता ही दुसरी. फोनवर अधूनमधून बोलणं व्हायचं, पण तेवढं नाही. आज मात्र तिला त्याच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. स्वतःबद्दल त्याला सांगायचं होतं. तिला तो आवडला होता. आजच्या भेटीसाठी ती उत्सुक होती. तिचे डोळे अगदी त्यालाच शोधत होते. पण तेवढ्यात वैदेही जवळजवळ ओरडलीच. अरे विशुदादा, इथे काय करतोय हा? आणि धपाधप पावलं टाकत ती त्याच्याच दिशेने गेली. आरोहीचं लक्ष गेलं तर बाईकवर विशांतच होता आणि वैदेही त्याच्याच दिशेने चालली होती. तिला काही कळेच ना. न कळून ती सुद्धा वैदेहीच्या मागे मागे गेली. दादा, इथे काय करतोयस तू? वैदेहीने आश्चर्याने विचारलं तसा विशांत गडबडला. अगं वैदू, तू यावेळेस इथे? तुझं लेक्चर 2ला सुटतं ना? अरे हो, एरवी 2लाच सुटतं, पण शनिवारी लवकर सुटतं, ती म्हणाली. पण तू इथे काय करतोयस? वैदेही म्हणाली. अगं मी ना माझ्या मित्राला भेटायला आलो होतो, असं म्हणत त्याने हळूच आरोहीकडे पाहिलं. तो गोंधळला होता, ती पण चक्रावली होती. विशांत वैदेहीचा भाऊ आहे हे तिला नुकतंच कळलं होतं. आरोही मागे उभी आहे हे काही वेळाने वैदेहीच्या लक्षात आलं. तिचा हात धरत तिने तिला पुढे खेचलं. सॉरी गारू,
तू बरोबर आहेस, लक्षातच आलं नाही माझ्या. ये, माझ्या दादाशी तुझी ओळख करून देते. हा माझा मोठा भाऊ विशांत, आणि दादा ही माझी युनिव्हर्सिटीची नवीन मैत्रीण आरोही. ओ हाय हाय आरोही. अपरिचित असल्यासारखं विशांतने आरोहीला हाय केलं. तिने सुद्धा हलकेच ओठ विलग करत हॅलो असं म्हटलं. दादा, तुझ्या मित्राला कटव बघू आज. आज आपण आईस्क्रीम खायला जाऊया, चल. अरे किती दिवस तू पार्टी पण दिली नाहीस रे मला. वैदेहीने हट्टच केला. अगं वैदू, त्याच्याकडे ना माझं महत्वाचं काम आहे. तू पुढे हो ना, आपण संध्याकाळी जाऊया, त्याने समजावलं. नाही, तू त्याच्यासोबत जे काही काम आहे ते पटकन करून घे. मी थांबते, पण आपण आत्ताच जायचं. ती हट्ट धरून बसली. आता मात्र विशांची पंचायत झाली. त्याने आरोहीकडे पाहिलं, मग वैदेहीला म्हणाला, बरं निदान त्याला तसं कळवतो तरी, असं म्हणून त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. सॉरी, हे सगळं मला माहीत नव्हतं. काय करू आता. आरोहीकडे मेसेज पोचला. वैदेही पाहत नाही पाहून तिने रिप्लाय करून टाकला, जा तू, आपण नंतर भेटू. पापड्या मिचकावत त्याने आरोहीकडे पाहून लपत छपत सॉरी म्हटलं. बस वैदू. वैदेहीने मग आरोहीला बाय केलं आणि दादाच्या बाईकवर त्याच्या खांद्यावर हात ठेवत आरामात बसली. काय ग वैदू, तुझ्या नवीन नवीन मैत्रिणी झाल्या त्याबद्दल काही बोलली नाहीस मला, विशांतने विचारलं. तुला कशाला बोलायचं. तू नवीन नवीन मित्र करतोस ते मला येऊन सांगतोस का, बेफिकिरीने तिने उत्तर दिलं. तिच्याकडे थोडं दुर्लक्ष करतच विशांतने मुद्दामूनच परत विचारलं, आता ही जी तुझी मैत्रीण होती ना, तिचं नाव काय म्हणालीस. आरोही. आरोही जहागीरदार. छान छान. तुझ्याच वर्गात आहे ती, त्याने पुन्हा विचारलं. हो, आम्ही बाजूबाजूलाच बसतो, वैदेही म्हणाली. अरे देवा, तो पटकन बोलून गेला. का, काय झालं, तिने विचारलं. नाही नाही, तुला नाही, त्या मित्राचं एक पार्सल द्यायचं राहिलं म्हणून म्हटलं, तो म्हणाला. आईस्क्रीम शॉप आलं. तिने मस्तपैकी 2-3 आईस्क्रीम घेतले. घरच्यांसाठी फॅमिली पॅक पण घेतला. दादाला घेऊन ती घरी आली. थोड्या वेळाने विराज म्हणजे मिलिंदांचा मुलगा कॉलेजमधून आला. वैदेही त्याला अगदी अभिमानाने म्हणाली, विरू, मी आईस्क्रीम आणलंय, मी फ्रीजमध्ये ठेवलंय, हां खाऊन घे. अरे वा ताई, बाहेर किती गरम होतंय. आता मस्तपैकी जेवून घेतो आणि मग आईस्क्रीम खातो. तो एवढं म्हणेपर्यंत वैदेहीचे वडील दादासाहेब सुद्धा शॉपमधून घरी आले. त्यांचं कपड्यांचं दुकान होतं. दुपारी 2 ते 4 वेळेत ते घरीच थांबत असत आणि मगच दुकानावर परत जात. वैदू, जरा गार पाणी घे ग. दादा असं म्हणताच वैदेहीने त्यांना पाणी आणून दिलं. दादा, थोडं आईस्क्रीम पण देऊ तुम्हाला, तिने विचारलं. आईस्क्रीम, ते कुणी आणलं, दादाने विचारलं. मी आणि विशांत दादाने. आईस्क्रीमची खरेदी करायला दोघे एकदम गेला होतात, दादाने विचारलं. नाही दादा, दादा आज युनिव्हर्सिटीकडे आला होता ना, तिथून येताना घेतलं, ते म्हणाले. युनिव्हर्सिटीत? विशांत तिथे कशाला गेला होता, दादांनी जरा आश्चर्यानेच विचारलं. अहो, त्याचा मित्र भेटणार होता तिथे, ती म्हणाली. पण मला तर म्हणाला होता ऑफिसची एक अर्जंट मीटिंग आहे म्हणून. दादा एवढं बोलणार तेवढ्यात विशांत बाहेर आला. विशू, कुठे गेला होतास तू, मीटिंगला की युनिव्हर्सिटीत, दादांनी असं विचारल्यावर तो जरा गोंधळला. दादा, ती मीटिंग ऑनलाईन झाली आणि एक मित्र युनिव्हर्सिटीत भेटणार होता म्हणून तिथे गेलो होतो. तेवढ्यात वैदू भेटली, मग तिला घेऊन घरीच आलो, भराभर त्याने स्पष्टीकरण देऊन टाकलं. बरं वैदू, मग थोडं आण मलाही आईस्क्रीम, दादा असं म्हणताच वैदेही आत गेली. तिने दादांना बाउलमधून आईस्क्रीम आणून दिलं. बरं वैदू, तू जरा 2 मिनिटं बस ग, तुझ्याशी बोलायचं होतं मला, दादा म्हणाले. वैदेही मग दादांच्या बाजूलाच झोपाळ्यावर जाऊन बसली. तिच्या खांद्यावर हात टाकत दादासाहेबांनी विचारलं, काय वैदू, अभ्यास कसा चाललाय. चांगला चाललाय दादा. परीक्षा कधी असेल. एप्रिल-मे मध्ये, ती म्हणाली. अच्छा, मग त्यानंतर सुट्टी किती दिवस असेल ग. दादा एवढे का प्रश्न विचारतायत, याचं जरा वैदूला आश्चर्यच वाटलं. साधारण महिनाभर असेल, मग त्यानंतर 2nd इयरला ॲडमिशन घ्यावं लागेल ना. काय झालं दादा, आपल्याला कुठे बाहेर जायचंय का, कुतूहलाने तिने विचारलं. नाही ग, तुझ्यासाठी एक स्थळ आलंय. राऊत काका आहेत ना, त्यांच्या भावाच्या मुलाचं. मुलगा दिल्लीला असतो. 2-3 महिन्यांसाठी तो परदेशी गेलाय. सुट्टी असली की तेव्हाच पाहण्याचा कार्यक्रम करू म्हणून विचारलं. दादा इतक्या सहजपणे बोलून गेले तशी वैदेहीच्या पायाखालची जमीनच सरकली. दादा, काय चाललंय तुमचं. मी म्हटलं होतं ना मला लग्न नाही करायचं, ती असं म्हणताच दादानी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. का,
का नाही करायचं, त्यांनी विचारलं. खरं तर दादांना भीती वाटत होती की हिनेच हिचं कुठे जुळवलंय की काय, पण तसं काही नव्हतं. दादा, अहो मला भीती वाटते. कसली? लग्नाची. का पण, दादांनी विचारलं. अहो हे घर सोडून दुसऱ्या घरी जायचं, दुसऱ्या लोकांबरोबर कसं राहायचं, तिने विचारलं. ती असं म्हणताच दादा खो खो हसले. त्यात काय घाबरायचं एवढं, जगातल्या 90% बायका हेच करतात. अगं मुलीला लग्न करून सासरी जावंच लागतं आणि या घरातून त्या घरात तर जायचंय, या ग्रहावरून त्या ग्रहावर नाही, दादांनी तिला समजावलं. तरी नको ना दादा, नका ना माझं लग्न करू, मला राहू दे ना इथे, ती कळवळून म्हणाली. तसं दादांना थोडं वाईट वाटलं. तिच्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले, असं नाही ना करता येत बेटा, लग्न तर करावंच लागतं ना. तू या घरातून दुसऱ्या घरी जाणार, विशांत विराजचं लग्न झालं तर त्यांच्या बायका या घरात येणार, समाजमान्य नियमच आहे तो. आणि त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे. सुरुवातीला थोडं नवीन नवीन वाटतं, पण एकदा परिचित झालं ना की मुलींसाठी सासरच मग त्यांचं घर होऊन जातं. माहेरी फिरकत सुद्धा नाहीत फार त्या मग, दादांनी खूप प्रेमाने समजावलं. पण तरीही दादा, मला लग्न नव्हतं हो करायचं. लग्नात खूप प्रॉब्लेम्स असतात, मुलींचं सगळं आयुष्य बदलून जातं. सासरची मंडळी ठीक असतील तर ठीक, नाहीतर घर म्हणजे तुरुंग होऊन जातो. तिचं सगळं स्वातंत्र्य हिरावलं जातं, गुलाम होते ती, गुलाम. जरा चिडूनच वैदेही म्हणाली. तसे दादासाहेब सुद्धा भडकले. उगीच मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस हा वैदू, हे सगळं तुझ्या डोक्यात कुणी भरवलं. दादांचा आवाज चढला पाहून वैदेहीच्या आई मीनाताई बाहेर आल्या, सोबत मिनल काकू पण. मिनल, अगं या पोरीने डोक्यात काय खूळ घेतलंय, तुम्ही दोघी जरा समजवा हिला, लग्न करायचं नाही असं म्हणतेय, काय झालंय तिला. दादांनी असं विचारल्यावर मिनल काकू वैदेहीकडे गेली. तिचा हात हातात घेत म्हणाली, वैदू काय डोक्यात खूळ घेऊन बसली आहेस तू. दादा, नका काळजी करू, मी बोलते तिच्याशी. बरं मीना, जेवणाचं बघा, मला दुकानावर परत जायचंय गं, आज गिरायकांची गर्दी खूप आहे, लग्नसराई आहे ना, असं म्हणत दादा हात पाय धुवायला निघून गेले. वैदेही मात्र हिरमुसली झाली. तिला सगळ्यांचाच राग येत होता. काकू काही बोलणार त्याआधीच काकूचा हात झटकत ती तिच्या खोलीत निघून गेली. विशांत आणि विराज ते सगळं पाहत होते. एकीकडे वैदेहीचं रडणं त्यांना आवडतही नव्हतं. मुलींना किती गोष्टी सहन कराव्या लागतात, किती गोष्टींचं टेन्शन आणि भीती असते त्यांना. लग्नाची भीती तर सगळ्यात जास्त, त्यात जर अरेंज मॅरेज असेल तर नुसती भीतीच नाही, त्याबरोबर भीतीचा बागुलबुवा सुद्धा. लग्नाचा विषय आला तसा विशांतच्या मनात आरोहीचा विचार आला. आरोही आपल्याला आवडू लागली आहे, आपणही तिला आवडू लागलोय, पण आपलं जमेल का, आपल्या घरात परवानगी मिळेल का, तिच्या घरचे तयार होतील का. आज खरं तर खूप काही बोलायचं होतं, पण नेमकी वैदेही तिकडे टपकली. आता या दोघी एकाच वर्गात आहे हे माहीतच नव्हतं, नाहीतर कुठेतरी बाहेरच भेटलो असतो ना. पण सध्या तरी आरोहीला मेसेज किंवा फोन करायला हवा. विराजच्या पाठीवर 2 हलकेच धपाटे घालत विशांतने मग विचारलं, काय रे विरू, अभ्यास कसा चाललाय. चाललाय बैलगाडीच्या वेगाने दादा, विराज म्हणाला. अच्छा, पुढच्या महिन्यात परीक्षा आहे ना, आजपासून माझ्या खोलीत येत जा, मी घेत जाईन तुझा अभ्यास. विशांत म्हणाला. नको नको, मला काही आलं नाही तर तू फार चिडतोस, तुझे धपाटे खाण्यापेक्षा मी एकटाच करेन, विराज म्हणाला. ए मूर्खा, रात्री ये गुपचूप, मार्क कमी पडले ना तर दादा ओरडतीला, समजलं ना, असं म्हणत तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याने लगेचच आरोहीला मेसेज केला. तिथूनही पटकन रिप्लाय आला, जसं काय ती फोनलाच चिकटून बसली होती. फोन करू का, विशांतने मेसेज टाईप केल्या केल्या तिचाच फोन आला. विशांतने आधी त्याच्या रूमचा दरवाजा आतून घट्ट बंद करून घेतला. आरोहीने तो अगोदरच करून घेतला होता. बापरे विशांत, वैदेही तुझी बहीण आहे, माहीतच नव्हतं मला. अगं मला तरी कुठे माहीत होतं की ती तुझी क्लासमेट आहे आणि तुम्ही दोघी मैत्रिणी आहात म्हणून. आरोही, आपल्या दोघांना एकमेकांबद्दल माहिती जाणून घ्यायला वेळच मिळालेला नाही, त्यामुळे खूप काही गोष्टी अजून विस्कळीतच आहेत, मिसिंग आहेत असं मला वाटतंय. आज खरं तर त्यासाठीच भेटायचं होतं, पण नेमकी वैदेही तिथे आली. आता कधी भेटणं होईल कुणाच ठाऊक, विशांत म्हणाला. मग घाईघाईने आरोही म्हणाली, विशांत, उद्या भेटशील. अगदी थोडा वेळ तरी भेटूया रे, मी वैदेहीला सांगेन की मला दुसरीकडे जायचंय म्हणून, आरोही म्हणाली. अगं तू सांगशील,
पण मला ऑफिसमधून सुट्टी मिळायला पाहिजे ना. संध्याकाळी जमेल का तुला, त्याने विचारलं. नाही नाही, संध्याकाळी दादा ऑफिसमधून घरी येतो. रोज आईसाहेबांकडे माझ्याबद्दल चौकशी करतो तो. संध्याकाळी नकोच, घाबरत ती म्हणाली. बरं, मी ऑफिसमधून काहीतरी कारण सांगून बाहेर पडतो, पण फार वेळ भेटता येणार नाही हा. दुपारी बरोबर 2 वाजता हॉटेल आस्वादमध्ये भेट. हो चालेल, बाय, गुड नाईट, असं म्हणत दोघांनी फोन ठेवून दिला. तेवढ्यात कुणीतरी आरोहीचा दरवाजा नॉक केला. आरू. देवदादा, बापरे, यावेळेस इथे कशाला आला असेल हा? आपलं बोलणं वगैरे ऐकलं तर नसेल? छे छे, कसं ऐकेल, दरवाजा बंद आहे आणि आपण किती हळू आवाजात बोलत होतो. उगीच भीत्या पाठी ब्रह्मराक्षस असं झालंय आपलं. हां दादा, आले हां, असं म्हणत ती पटकन उठली आणि तिने दरवाजा उघडला. दादा, यावेळेस इथे काही हवं होतं का, तिने जरा टेन्शनमध्येच विचारलं. देवादेव सरळ येऊन बेडवर बसला. अगं, फक्त काही हवं म्हणूनच मी तुझ्याकडे येतो का आरू, त्याने तसं विचारलं आणि ती त्याच्याकडे पाहत राहिली. सहज आलो होतो. मला सांग, तुझा अभ्यास वगैरे कसा चाललाय? चांगला चाललाय दादा. ऑनलाईन लेक्चर किंवा तसा काही अभ्यास असतो का गं तुम्हाला, त्याने विचारलं. कधी कधी एक्स्ट्रा लेक्चर वगैरे असतं तसं, ती म्हणाली. हां, मी तेच म्हणत होतो. अगं, माझ्या मनात होतं की तुझा हा मोबाईल जुना झालाय, आपण बदलून घेऊ, असं म्हणत त्याने तिचा मोबाईल उचलला. मोबाईल दादाच्या हातात पाहून तिचं हृदय धडधडू लागलं. चुकून जरी विशांचा मेसेज आला किंवा फोन आला तर इथेच मृत्यू ओढवणार होता. डोळे विस्फारल्यासारखी ती दादाच्या हाताकडे पाहतच राहिली. तो मागून पुढून मोबाईल पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर तिची भीती आता स्पष्ट दिसू लागली होती. काय गं, एवढं घाबरायला काय झालं, देवने विचारलं. छे, मी कुठे घाबरले, ती म्हणाली. नक्की ना, नक्की काही प्रॉब्लेम नाही ना, त्याने पुन्हा एकदा विचारलं. तिने मानेनेच नाही असं सांगितलं. कसं असतं ना आरोही, एखादा प्रॉब्लेम असला तर तो लगेच सांगायचा असतो, म्हणजे सोडवता येतो. पुढचे येणारे धोके टळतात. बस एक गोष्ट सांगतो तुला. एका गावात ना एक मुलगा राहत असतो. पावसाळा सुरू होतो, पावसाचा जोर वाढू लागतो. तसं त्याच्या घराच्या कोपऱ्यातून हळूहळू पाणी ठिपकू लागतं. त्याची आई म्हणते, अरे लगेचच छप्पर दुरुस्त करून घे. पण तो काय म्हणतो माहिती आहे? अगं, प्रॉब्लेम एवढा काही मोठा नाही. आई पुन्हा सांगते, हा पुन्हा तेच म्हणतो, काही प्रॉब्लेम नाही. दुर्लक्ष करतो आणि मग घरभर पाणी होतं. इतकं की मग शेजारच्या घरात त्यांना आसरा घ्यावा लागतो आणि मग त्यांचं छप्पर दुरुस्त करायला वेळ आणि खर्च फार जास्त लागतो. गोष्टीचा मतितार्थ कळतोय ना तुला? आरोही गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिली. हो, त्याने छप्पर वेळीच दुरुस्त करून घ्यायला हवं होतं, बरोबर ना, तिने भीत भीत विचारलं. नाही, छपराला प्रॉब्लेम आहे हे आधी त्याने मान्य करायला हवं होतं. प्रॉब्लेम आहे हे मान्य केल्याशिवाय तो सोडवता कसा येईल, बरोबर ना. दादाच्या प्रश्नाने ती आणखीनच घाबरली आणि कन्फ्यूज झाली. असो, मला सांग, कोणता मोबाईल घेऊया आपण? नको सध्या दादा, ती म्हणाली. का गं, घे एखादा चांगला, त्यावर अभ्यास पण असतो ना तुला, बरं पडेल. बरं दादा, उद्या बुक करूया आपण, असं म्हणत दादाने तिचा मोबाईल बेडवर ठेवला आणि तो उठला. तिच्या स्टडी टेबलवर ठेवलेल्या लेडी टेडीबेअरकडे त्याचं लक्ष गेलं. तुझी ही स्ट्रॉबेरी काय म्हणते, त्याने विचारलं. दादा, अलीकडे फार अभ्यास करत नाही ती, गमतीनेच आरोही म्हणाली. असं? मग चांगलीच शिक्षा द्यायला हवी तिला. तिच्या केसांवरचा बो खेचत देव म्हणाला. दादा, नको नको, तिला शिक्षा नको, करेल ती अभ्यास आता, आरोही म्हणाली. तसं देव हसला. दादा, स्ट्रॉबेरीला माझ्याकडे देऊन जा ना जरा. देवने स्ट्रॉबेरीला उचललं. तिच्याकडे त्या स्ट्रॉबेरीला फेकणार तेवढ्यात आरोही किंचाळलीच. अरे अरे, फेकू नकोस, लागेल की तिला. सॉरी सॉरी, असं म्हणत त्याने स्ट्रॉबेरीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला आरोहीच्या मांडीवर अलगट ठेवलं. वळून तो बाहेर पडणार तेवढ्यातच तिचा मोबाईल वाजला. आरोहीचे हार्टबीट एकदम वाढले. उलट ठेवलेला मोबाईल दादाने सरळ करून पाहिलं. वैदही, मैत्रीणच ना, त्याने विचारलं. हो, मैत्रीणच आहे दादा, भीत भीत ती म्हणाली. घे की मग फोन. फोन पुढे करत देवदादा म्हणाला. तिच्या डोक्यावर कुरवाळत तो बाहेर निघून गेला. तिला थोडं हायसं वाटलं. तिने फोन घेतला. वैदही, एवढ्या रात्री फोन केलास, आरोहीने काळजीनेच विचारलं.
आरोही, आपल्याला ते प्रोजेक्ट करायला सांगितलंय ना, ते ग्रुप प्रोजेक्ट आहे. उद्या लेक्चर नंतर लायब्ररीत बसूया का आपण? म्हणजे आपल्याला डिस्कस करता येईल. मी तुला याच्यासाठी फोन केला होता की तुझ्याकडे तुझा लॅपटॉप असेल तर घेऊन ये. मी माझा घेऊन येते. हो चालेल, आरोही म्हणाली. पण लगेच तिला आठवलं, उद्या तर विशांतला भेटायचंय. नाही, मला नाही जमणार उद्या. उद्या मला वेगळंच प्रोजेक्ट आहे, ती बोलून गेली. वेगळं? कोणतं? अगं आहे माझं एक. माझ्या दादाच्या ऑफिसच्या रिलेटेड आहे. तेव्हा मला माझ्या मैत्रिणीबरोबर जाऊन ते पूर्ण करायचंय. आपण आपल्या प्रोजेक्टचं नंतर पाहू हं, आरोही म्हणाली. दादाच्या रिलेटेड प्रोजेक्ट? कसलं? आणि तुला येईल ते करायला? बरं, तुला काही मदत हवी असेल तर मी पण करू शकते, मुद्दामूनच वैदेही म्हणाली. अगं नको, करेन मी, वैतागत आरोही म्हणाली. मग वैदेहीला पुढे काही बोलता आलं नाही. ठीक आहे, असं म्हणत वैदेहीने फोन ठेवून दिला. खरं तर वैदेहीने सुद्धा प्रोजेक्टसाठी फोन केलेलाच नव्हता. तिला आरोहीकडून डायरेक्टली इनडायरेक्टली तिच्या दादाबद्दल काही माहिती मिळते का हे पाहायचं होतं. पण आरोही काहीच बोलायला तयार नव्हती. फारच घाईत दिसली. रात्री झोपताना आरोहीच्या मनात विचार आला, समजा आपलं विशांतबरोबर लग्न झालं तर वैदेही आपली नणंद होईल. मजा येईल. त्याची जॉईंट फॅमिली आहे. हळूहळू आपल्याला सुद्धा त्याच्या घरातले लोक कसे आहेत हे वैदेहीकडून जाणून घ्यायला हवं. एकमेकींबद्दल जाणून घ्यायला दोघी सुद्धा उत्सुक होत्या, पण नीट माहिती कुणाकडूनच मिळत नव्हती. वैदेहीला आणखीन एक टेन्शन आलं होतं, ते म्हणजे दादांनी आता हे कोणतं तरी राऊतांचं नवीन स्थळ आणलं होतं. दादाला नुसते घाई करतात. कधी कधी वाटतं या घरातूनच पळून जावं. जेवताना दादांनी सगळ्यांसमोर खुलेपणानेच विषय काढला. बरं का मिलिंद, एक महत्वाची गोष्ट बोलायची होती. मीना आणि मिनल तुम्ही सुद्धा ऐका. दादा असं म्हणाले तसे सगळ्यांचेच कान टवकारले. अरे माझा मित्र राऊत माहिती आहे ना, त्याच्या भावाच्या मुलाचं स्थळ वैदेहीसाठी पाहतोय मी. मुलगा दिल्लीला असतो, चांगला शिकलेला आहे, MBA वगैरे झालेलं आहे, चांगल्या पोस्टवर काम करतो. तो तिथेच सेटल आहे. मागे राऊत आणि त्याची बायको आपल्या घरी आले होते ना, तेव्हा त्यांनी वैदेहीला पाहिलं होतं. त्यांना ती आवडली म्हणून त्यांच्या पुतण्यासाठी ते पाहत आहेत. स्थळ चांगलं असेल तर वैदूची परीक्षा झाल्या आपण पाहण्याचा कार्यक्रम करून घेऊ. ते ऐकताच मिलिंदा दादांकडे पाहत राहिला. अरे हो मिलिंद, माहिती आहे मला. तू आणलेल्या स्थळाचा सुद्धा विचार मी सोडलेला नाही. पण तिथे जमेलच याची काय गॅरंटी आहे? शिवाय राऊतांचं स्थळ स्वतःहून चालत आलंय. इथे जमण्याचे चान्सेस जरा जास्त वाटतात. पण तरीही काही गोष्टी देवावर सोडून द्यायला हव्यात. आता वैदेहीचं कर्म तिला कुठे नेतं हे आपण कसं सांगणार? प्रयत्न करायचं तेवढंच आपल्या हातात आहे. ते ऐकताच वैदेहीने ताट तसंच पुढे ढकललं आणि ती सरळ उठून तिच्या खोलीत गेली. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. दादासाहेब चिडले. हिची काय नाटकं चालली आहेत? लग्नाचा विषय काढला की हिचं रडणं चिडणं का सुरू होतं? मीना, मिनल, तुम्ही बोलला नाहीत का तिच्याशी? काय नेमकं म्हणणं आहे तिचं? दादासाहेबांनी असं विचारल्यावर मिनल काकू हळूच म्हणाल्या, दादा, लग्नाची भीती वाटते तिला. म्हणजे दुसऱ्या घरात जायचं, ती लोक कशी असतील, होणाऱ्या नवऱ्याचा स्वभाव कसा असेल, या काळजीने रडू फुटलं असेल तिला. अगं पण आपण सगळं पाहूनच देणार ना. आणि जगात ही एकटीच मुलगी आहे का की जी माहेर सोडून सासरी राहायला जाणार आहे आणि लग्न करणार आहे? ते काही नाही. मला तिच्याशी बोलायलाच हवं. विराज, जा तिला बोलावून आण, दादा म्हणाले. विराज उठणार तेवढ्यात मिलिंदाने त्याला थांबवलं. दादा थांब रे, मी बोलतो तिच्याशी. अरे मनाने फार हळवी आहे ती. असं ओरडून वगैरे सांगितलेलं अजिबात चालणार नाही तिला. तू शांत हो, काय करायचं ते मी पाहतो. दादासाहेब मग शांत झाले. मीनाताईंना पण वाईट वाटत होतं. ही पोरगी न जेवताच निघून गेली. त्यांनाही मग जेवण गोड लागलं नाही. त्या तिच्या खोलीत गेल्या. तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण वैदेहीला कुणाशी काही बोलायचं नव्हतं. तुम्ही कुणी माझ्याशी काही बोलायला येऊ नका. तुम्हाला माझं लग्न करायचं ना, करून टाका. एकदाचं मी तिकडे जाते, मग जगले काय नि मेले काय, पुन्हा बघायला सुद्धा येऊ नका मला. ती रागानेच बोलत होती. अगं वैदू, हे असं काय बोलणं राजा? आम्ही तुझं वाईट चिंतणार का? मीनाताई म्हणाल्या. हे बघ आई, तू जा सध्या, मला कुणाशी काही बोलायचं नाही. आई जात नाही पाहून मग ती म्हणाली, तू जातेस का मी बेडखाली जाऊ आता? मी म्हटलं ना मला नाही बोलायचं तुझ्याशी. बरं बरं शांत हो, बोलू आपण नंतर, असं म्हणत मीनाताई जरा रागानेच तिथून बाहेर पडल्या.
त्या बाहेर पडणार तोच तिथून मिलिंदा आत आले. भाऊजी, काही उपयोग नाही, काही जाऊ नका. तिच्यासमोर बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखं आहे, असं म्हणत रागानेच मीनाताई तिथून निघून गेल्या. अगदी तरीही मिलिंदा आत आलेच. ये, आता तुझीच कमी होती, कर तुझी टेप सुरू आता. वैदेही रागाने काकाला म्हणाली. मिलिंदाने मग तिच्या खांद्यावर हात ठेवला. पिल्लू, असं काय करतेस? तुला लग्न करायचं नाही ना, मग नको करूस. मिलिंदा असं म्हणताच तिचे डोळे थोडे चमकले. थोडीशी आशा वाटली तिला. त्याच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं. तू हे बोलायला आला होतास काका? तिने आश्चर्याने विचारलं. हो, हेच सांगायला आलो होतो. म्हणजे बघ हां, तू लग्न करू नकोस. उद्या विशांत विराची लग्न होतील, त्यांच्या बायका येतील. आम्ही काय ग, एक दिवस मरून जाणार. मग तू त्यांच्या हाताखाली राबत राहा. भाऊ काय, लग्न आधीच कामाचे असतात, लग्नानंतर बायकोचे बैल होतात नुसते. पण ठीक आहे ना, ते बैल होतील, तू गाय हो, म्हणजे सगळे मिळून तुला पिळून खातील. अगं, आपल्या पूर्वजांनी लग्न ही संस्था अशीच बनवली आहे का? किती छान आहे ती. आपलं घर सोडून दुसरीकडे जायचं असा विचार करण्यापेक्षा आपल्याला 2 घरं मिळणार असा विचार का नाही करत तू? आणि एखादी बद्दल एखादी वाईट घटना घडली म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत तसंच होईल असंही नाही ना पिल्लू. तुझ्या सगळ्या मैत्रिणी लग्न करून जातील, आपापल्या नवऱ्याबरोबर इथे तिथे फिरतील, तुला जळवतील, डीपीवर स्टेटसवर त्यांचे आणि त्यांच्या नवऱ्यांचे फोटो लावतील. पण मी काय म्हणतो, तरी तू लग्न करू नकोस हा. इथे आयता गडी मिळाला म्हणून मग वहिनी आणि मिनल तुला राबवून घेतील. दादासाहेब तर काय तयारच आहेत, येता जाता तुला टोमणे मारतील. पण ठीक आहे, तू ठरवलंस ना, मग करूच नकोस लग्न. अगं, बाकी लोकांचं सोड, त्यांच्यावर तुझा विश्वास नाहीच, पण माझ्या बाबतीत सुद्धा तुझं तेच मत आहे की मी सुद्धा तुझं वाईटच पाहणार? मिलिंदा असं म्हणताच ती काकाच्या गळ्यात पडून रडू लागली. काय करू मग काका, मला भीती वाटते लग्नाची. खाष्ट सासू आणि खडूस नवरा मिळाला तर कसं होईल माझं? तिने विचारलं. आणि समजा नाही मिळाला तर मग? मिलिंदाने इथे तिथे पाहिलं. दरवाजा हलकेच आड करून घेतला. हे बघ वैदू, तू कितीही म्हटलंस तरी दादासाहेब तुझं लग्न लावून दिल्याशिवाय गप्प राहणारच नाही. 2-3 वेळेस तुला विचारतील, तिसऱ्या वेळेस तू नकार दिलास तर जबरदस्तीच तुला बोहल्यावर उभं करतील. मग तर तुझ्या हातात काही चॉईस सुद्धा राहणार नाही. त्यापेक्षा आधीच स्वतःच्या मनाची तयारी कर ना. हे बघ, मी एक चांगलं स्थळ आणलंय, त्या राऊतांपेक्षा सुद्धा चांगलं आहे. आबासाहेब जागीरदार, ज्यांच्या फॅक्टरीत आणि ऑफिसमध्ये मी काम करतो ना, त्यांच्या थोरल्या मुलाचं स्थळ आहे. अगं, स्थळ अगदी उत्तम आहे. सासूबाई तर प्रेमळ मूर्ती. आपल्या मुलांना सुद्धा कधी ओरडणं त्यांना माहीतच नाही. सगळ्यांशी प्रेमाने बोलतात. मागे आपल्याकडे वास्तुशांती होती ना, तेव्हा आल्या होत्या त्या. तुला कदाचित आठवत नसेल, पण खरंच सांगतो, तू तिथे अगदी सुखात राहशील. राऊतांचं स्थळ पसंत केलं तर तुला दिल्लीला जावं लागेल. तो मुलगा कसा आहे, त्याच्या घरातले कसे आहेत, आपल्याला काही माहीत नाही ग. निदान इथे तू आमच्या नजरेसमोर तरी राहशील. आणि हे बघ, तुला जरा जरी त्रास झाला ना तर मी आहे ना. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? तुला कधीच मी एकटं पडू देणार नाही. आणि मुलगा म्हणशील तर लाखात एक आहे. हे बघ, मी काय म्हणतो, आधी एकमेकांना भेटून घ्या, बोलून घ्या, मग ठरवू काय करायचं ते. तुला भेटायलाही लाज वाटत असेल तर भेटणंही राहू दे, निदान पाहून तरी घ्या. मिलिंदा असं म्हणताच ती थोडीशी हसली. काका, मी पाहिलंय त्यांना. ती असं म्हणताच मिलिंदाला जरा आश्चर्य वाटलं. पाहिलंय? कुठे? अरे, त्यांची बहीण आमच्या वर्गात नाही का, बहिणीला न्यायला आले होते ते, तेव्हा पाहिलं. मग नुसतं पाहिलंस की भेट सुद्धा झाली? मिलिंदाने पुन्हा आश्चर्यानेच विचारलं. भेट म्हणजे फक्त हाय हॅलोच झालं रे. मग कसा वाटला स्वभाव? हा प्रश्न मात्र मिलिंदांनी भीतच विचारला. कारण देवचा स्वभाव हसरा बोलका नाही. उलट आपण याला का भेटलो असंच कदाचित पहिल्या भेटीत समोरच्या माणसाला वाटू शकेल. पण वैदेही काहीतरी बोलतच म्हणाली. हसरे वाटले, बोलके वाटले. ती म्हणाली, काय? ते कसं शक्य आहे? मिलिंदांनी असं विचारल्यावर वैदेही पुन्हा घाबरली. म्हणजे तसे नाहीत ते? वैदेहीने असं विचारताच मिलिंदांनी मग स्वतःला सावरलं. अगं, म्हणजे पहिल्या भेटीतच कुणा मुलीशी मोकळेपणाने बोलणारा नाही तो, असं मला म्हणायचं होतं. म्हणजे माझ्याशी नाही रे बोलले, त्यांच्या बहिणीशीच बोलत होते ते.
पण तेव्हा मी पाहिलं ना, ऐकलं ना, त्यावरून म्हटलं. हां, तेच म्हटलं मी. पण मग तुला कसा वाटला तो? म्हणजे पसंती द्यायची झाली तर राऊतांच्या आधी याचा विचार करायला हरकत नाही ना. मिलिंद काका असं म्हणताच ती थोडी हसली आणि लाजली सुद्धा. बरं ऐक, उद्या सकाळी माझ्याबरोबर देवळात येशील? अगदी 10 मिनिटांसाठीच चल. मग तिथून वाटल्यास युनिव्हर्सिटीमध्ये जा. तुझं सगळं चांगलं व्हावं ना, म्हणून देवाला प्रार्थना करायची आहे मला. येशील ना प्लीज? काका असं म्हणताच वैदेही थोडी विचारात पडली. पण काका, फार वेळ थांबता यायचं नाही मला. अरे, आमचं महत्त्वाचं प्रोजेक्ट चाललंय. बरं, नाही थांबवणार फार वेळ. मग उद्या 8ला तयार राहशील? आपण निघूया. आणि शांत झोप हा आता. उगीच त्या सहदेवशी बडबड करत बसू नकोस. त्या टेडी बेअरला एक टपली मारत काका म्हणाले. काका, सहदेवशी असं वागलेलं आवडणार नाही मला. अरे, आपला फॅमिली मेंबरच आहे ना तो. आपल्या टेडीला घट्ट पकडत ती म्हणाली. तसा मिलिंद काका हसला आणि बाहेर पडला. बाहेर पडल्या पडल्या त्याने लगेचच वहिनी साहेबांना फोन केला. वहिनी साहेब, आमची मुलगी तयार झाली आहे. उद्या भेटायला जमेल तुम्हाला? हो हो मिलिंदा, आम्ही तर कधीपासून मागे लागलोय तुमच्या. कुठे भेटायचं, कधी भेटायचं तेवढं फक्त सांगा, आम्ही येतो. आमच्या मागे जे गणपतीचं मंदिर आहे ना, तिथे बरोबर 8:30 वाजता या. तिला फार वेळ थांबता यायचं नाही. पुढे युनिव्हर्सिटीत जायचं आहे ना, म्हणून म्हणतो, मिलिंदा म्हणाले. काळजीच करू नका मिलिंदा, 8 वाजल्यापासून आम्ही तिथेच हजर असू. ते ऐकताच मिलिंदांना हसू आलं. नको नको बहिणी साहेब, इतक्या लवकर नको. 8:30 पर्यंत आला तरी चालेल. ठेवतो मी फोन. फोन ठेवल्या ठेवल्या वहिनी साहेबांच्या डोक्यात उद्या काय काय करायचं, काय काय बोलायचं, काय काय घेऊन जायचं याचं चक्र सुरू झालं. त्यांनी आधी कपाट उघडलं. बनारसला घेतलेली नवीन कोरी साडी त्यांनी घेतली. सोबत सोन्याचं एक पानाचं लॉकेट घेतलं. हे स्थळ जुळेल की नाही याची त्यांना अजिबात शंका वाटत नव्हती. त्यांचं मनच सांगत होतं, वैदेहीच आपली सून होईल. सवयीप्रमाणे देवादेव आईसाहेबांना भेटायला आला. समोर मांडलेला थाटमाट पाहून त्याला जरा आश्चर्यच वाटलं. हे काय, आज रात्रीच कपाट उघडून काय बसलाय आणि कसली तयारी चालू आहे? त्याने विचारलं. चालली आहे कसली तरी तयारी, आईसाहेब म्हणाल्या. ते दिसतच आहे, म्हणूनच तर विचारतोय ना, कसली तयारी चालू आहे? देवने रागानेच विचारलं. नाही सांगायचंय मला देव तुला, आईसाहेब म्हणाल्या. एवढं काय पर्सनल आहे आईसाहेब? देवने विचारलं. आहे काहीतरी. बरं, नसेल सांगायचं तर राहू दे, पण मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या. उद्या आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे, माहिती आहे ना? उद्या सकाळी टेस्ट करून घ्यायच्या आहेत. ते ऐकताच त्याच्याकडे न पाहताच आईसाहेब म्हणाल्या. उद्या शक्य नाही, नंतर पाहू. म्हणजे काय आईसाहेब? डॉक्टर आपल्या घरचा जावई आहे की काय? चेकिंगसाठी अपॉइंटमेंट घेतली आहे मी. सकाळी टेस्ट होतील, मग पुढे डॉक्टरांची अपॉइंटमेंट. देवने फायनली सांगून टाकलं. एकदा सांगितलेलं समजत नाही का रे देव तुला? उद्या मला देवळात जायचंय, आईसाहेब म्हणाल्या. अहो संध्याकाळी जा ना, सकाळीच कशाला जायला हवं? देवने म्हटलं. नाही, मला सकाळीच जायचंय. त्याही हट्टाने म्हणाल्या. कोणत्या देवळात? ते पारावरचं गणपतीचं मंदिर आहे ना, तिथे. एवढ्या दूर? तिथे कशाला जायचंय? आपल्या इथे खाली जे देऊळ आहे तिथे जा, देव म्हणाला. नाही, मला तिथेच जायचंय, हट्टाने आईसाहेब म्हणाल्या. का पण? अरे तिथला देव पावतो, वैतागत आईसाहेब म्हणाल्या. असं काही नसतं आईसाहेब. देव पुढे काही बोलणार तेवढ्यात आईसाहेब म्हणाल्या. तुझी फुकटची बडबड करून झाली असेल ना तर जा रे तू, मला खूप काम आहेत. आईसाहेब, नक्की काय चाललंय तुमचं? तुम्ही खरं सांगितलं तर फार फार बरं होईल. काही नाही, तू जा सध्या. आणि डॉक्टरांना काय सांगू? सांग, माझ्या आईच्या ऐवजी माझ्या रक्ताचं सॅम्पल घ्या. आम्हा दोघांचा ब्लड ग्रुप एकच आहे. जा आता, आईसाहेब जरा रागानेच म्हणाला. देवला खरं तर खूप राग येत होता. ठीक आहे, सध्या येतो मी, पण परवा मात्र डॉक्टरांकडे जावंच लागेल. हां, जा रे. आईसाहेबांनी त्याच्याकडे ढुंकूनही लक्ष दिलं नाही. सकाळी वैदेही नेहमीप्रमाणे तयार झाली. आज छान गुलाबी ड्रेस घातला होता. तिने देवाला नमस्कार केला आणि ती बाहेर आली. वैदू, चहा आणि नाश्ता करून जा हं, मिनल काकू प्रेमाने म्हणाल्या. तशी ती सोफ्यावर जाऊन बसली. दादासाहेब तिला पाहतच होते. वैदू, आज गोड दिसतेस तू. तिने एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि मग तोंड फिरवलं. अगं असं काय, आमच्याशी बोलणार नाही? बरं मला सांग, आज संध्याकाळी कोणत्या फ्लेवरचं आईस्क्रीम आणूया तुला? दादांनी आईस्क्रीमचा विषय काढला तरी ती शांतच होती. कालपासून चिडलेली होती.
काकू, तुला नाश्ता द्यायला जमत असेल तर दे, नाहीतर हे बघ मी चालले, ती म्हणाली. अगं नको नको, हे बघ आणते मी. तेवढ्यात मिलिंद काका सुद्धा खाली आले. काका, लवकर नाश्ता करून घे, उशीर होतोय मला, वैदेहीने ऑर्डर सोडली. दादासाहेब, मीनाताई, मिनल काकू, विराज, विशान सगळे तिच्याकडेच पाहत होते. ही कशीही वागली तरी घरात हिला व्हिक्टोरिया राणीचीच ट्रीटमेंट असते. विशान विराजला हळूच म्हणाला. तसे दोघेही हसले. काका, तुझं झालं का येऊ मी? वैदेहीने काकाला विचारलं. झालं वासरा, घाई गडबडीत मिलिंदा म्हणाले. काय रे मिलिंद, तू हिला सोडायला चाललायस आज? दादासाहेबांनी विचारलं. सोडणार असं नाही, पण पहिल्यांदा आम्ही देवळात जाणार आहे, मिलिंदा म्हणाली. छान छान, मग डोक्यात काहीतरी प्रकाश पडू दे अशी प्रार्थना करा. दादासाहेब असं म्हणाले तसे वैदेहीचे डोळे मोठे झाले, चेहरा लाल लाल झाला. दादासाहेब जरा गोंधळले, घाबरले. मग त्यांनी लगेचच विषय फिरवला. खरंच मिलिंद, स्वतःसाठी बुद्धी माग बाबा तू. माझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडू दे अशी प्रार्थना कर देवाला, नाहीतरी तुझ्या डोक्यात नुसते कांदे बटाटे भरलेले आहेत. दादा असं म्हणतात सगळ्यांना एकदम हसू आलं. वैदेहीला तो टॉन बरोबर कळला. तरा ती बाहेर निघून गेली. रामू काका, सगळ्यांसाठीच ब्रेकफास्ट घ्या, आम्हाला ना जरा देवळात जायचंय. सकाळी सकाळी आईसाहेबांची लगबग चालू होती. आईसाहेब, सकाळी सकाळी कुठे निघालात? आदिराजने विचारलं. अरे आदी, जरा देवळात जायचं होतं रे आम्हाला, तू सोडशील का? आणि मग तिथून ऑफिसला जा, आईसाहेब म्हणाल्या. हो सोडतो ना, एवढं काय त्यात? आदिराज म्हणाला. नको, मी सोडतो तुम्हाला, तू फॅक्टरीवरच जा रे. काल तिथे काहीतरी मशीनचा प्रॉब्लेम झालाय, तो बघून घे जरा. आदिराजकडे पाहत देवादेव म्हणाला. बरं. आदिराज एकच शब्द म्हणाला. खरं तर आईसाहेबांना देवादेव तिथे यायला नकोच होता. 1760 प्रश्न विचारेल, हैराण करेल, पण त्या काही बोलल्या नाहीत. बरं आरू, तू ड्रायव्हर काकांना घेऊन जाशील की मी सोडू तुला? आदिराजने विचारलं. नको नको आदिदादा, मी जाईन, ती म्हणाली. आज तिला कुणीही युनिव्हर्सिटीच्या बाहेर फिरकायला नको होतं. आज तिला विशांतला भेटायचं होतं. देव, तुला लेट होत असेल तर मी होऊ का पुढे? आईसाहेबांनी देवादेवकडे पाहून विचारलं. झालंच माझं आईसाहेब, तुम्हाला सुद्धा देवाच्या दर्शनाची एवढी काय घाई लागली आहे? त्याने पटापट ज्यूस घेतलं आणि मग ते दोघे बाहेर पडले. आईसाहेब, या देवळाला पायऱ्या बघा केवढ्या आहेत, अहो चढून त्रास होईल तुम्हाला. पायऱ्यांकडे पाहत देवादेव आईसाहेबांना म्हणाला. नाही होणार, तू बाहेर सोड आणि जा बाबा ऑफिसला एकदाचा. त्यांना कसंही करून देवला तिथून कटवायचं होतं. का? मी दर्शन केलं तर काय हरकत आहे? त्याने विचारलं. अरे तसं नाही, उगीच दुसऱ्या देवांचं दर्शन घेतलं तर महादेवांना राग येईल, गमतीने आईसाहेब म्हणाल्या. मग देवादेव पण हसला. बरं, थोडा वेळ तुम्ही देवळातच बसा, आरोहीला सोडून ड्रायव्हर काका येतील, मग त्यांच्याबरोबरच घरी या. देवादेवने आईसाहेबांना मंदिराबाहेर सोडलं आणि त्याने गाडी वळवली. सहज म्हणून त्याचं लक्ष उजवीकडे गेलं तर त्याला ब्लॅक कलरची 5602 नंबर असलेली गाडी दिसली. त्याने पुन्हा एकदा नेमप्लेट निरखून पाहिली. अरे, ही तर मिलिंदाची गाडी आहे, म्हणजे मिलिंदा देवळात आलाय. देवादेवच्या डोक्यात चक्र सुरू झालं. आईसाहेब आणि मिलिंदा मिळून काहीतरी कट नक्कीच शिजवतायत. शिवशंभो, काय चाललंय मला काही कळतच नाही. काहीही झालं तरी तो कट नक्की काय आहे हे मला आज मिलिंदाकडून जाणून घ्यायलाच हवं, असं म्हणून त्याने गाडी ऑफिसच्या दिशेने सोडली. पुढच्या भागात वैदेही आणि देवची भेट होणार आहे, पण अगदी वेगळ्याच पद्धतीने. भाग अजिबात चुकवू नका आणि आजचा भाग कसा वाटला ते सुद्धा कमेंटद्वारे जरूर कळवा.